माझ्या शेतकरी राजाला शेतकरी राजा म्हटलं जातं, बळीराजा. मात्र या बळीराजाचा बळी कसा जातो ह्या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता. शेतकऱ्याला शेतीतून धान्य पिकवताना खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र धान्य बाजारपेठेमध्ये आणल्यानंतर त्या धान्याची तर किंमत नाहीच, शेतकऱ्यालासुद्धा हेळसांड होते. मात्र अवकाळी पाऊस जर आला तर तिकडून त्याची दयनीय अवस्था होते. आणि माझ्या शेतकरी राजाला किती कष्ट, किती दुःख सहन करावे लागतील याचा काही अंदाज नाही. मात्र बाजारपेठेत अशा प्रकारची धान्याची नासाडी होते. मातीतून पीक उगवताना एक एक दाणा वेचून शेतकरी राजा पीक उगवतो, उभं करतो व मोठ्या आशेने बाजारात आणतो. मात्र त्याची बाजारात आल्यावरसुद्धा अशी अवस्था होते. काय करावं माझ्या शेतकऱ्याने, काय करावं सांगा तुम्हीच.